मोठी बातमी, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विरोधात आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। फसवणूक केल्याचा शिल्पासह पतीवर आरोप आहे। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। ऋत्विक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। ऋत्विक, नक्कीच सौरभ, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांचे पाय खोलात गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकंदरीत मागे देखील त्यांच्या एका प्रकरणामुळे ते संपूर्ण देशभरामध्ये चर्चेत आलेले होते आणि आता पुन्हा एकदा त्यांच्यावरती फसवणुकीचं हे प्रकरण जे आहे त्याचा आरोप लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास 60 कोटींची फसवणूक केला असल्याचा आरोप जे सुप्रसिद्ध व्यापारी आहेत दीपक कोठारी यांनी केलेला आहे। एकंदरीत एक बेस्ट टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड अशी एक नामक कंपनी होती, त्या कंपनीमध्ये त्यांनी इन्व्हेस्ट केलेलं होतं। शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांनी या कंपनी ओपन करून संदर्भात जवळपास 2015 ते 2023 दरम्यान या कंपनीमध्ये प्रॉफिट देतो अशा पद्धतीचं सांगून या कंपनीने जवळपास 60 कोटी रुपये गुंतवणूक करायला लावली। मात्र कुठेतरी या कंपनीमध्येच लॉस झालं असल्याचं आता त्यांच्याकडून सांगण्यात आलं आणि जे दीपक कोठारी आहेत त्यांना आपली फसवणूक झाल्याचं कळलं असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीत आता या संदर्भात जे मुंबईचं आर्थिक गुन्हे शाखा आहे यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे, जेणेकरून ते देश सोडून जाऊ नये। आणि आता सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरू आहे आणि या काळामध्ये अवघे 2 दिवस राहिले आहे, उद्या विसर्जन आहे। यानंतर या संदर्भात कारवाई सुरू होणार आहे, त्यांना समन्स बजावले जातील आणि हे प्रकरण आता उघडकीस आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत। ऋत्विक, तुर्तास धन्यवाद।